Good evening, friends. Welcome to Unit 1 of VEC Course 2, Environment and Sustainable Development. In that, we are going to see in today's episode Topic 3, Environmental Treaties and Legislation. आपल्या या सगळ्या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठल्या ट्रीटीज इंटरनॅशनल लेवलला करण्यात आल्या अँड व्हॉट आर दी प्रोव्हिजन्स इन अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट वी आर गोइंग टू सी इन दिस एपिसोड. सो लेट्स स्टार्ट. Provisions in Indian Constitution. Now, our Indian Constitution is a very important document for our life. That is, we know. So, in that, to address environmental issues that India and other countries face, it is essential and very important to commence action at all levels like global, regional, national, and local. If we really want to protect this environment, इफ वी नीड टू ॲड्रेस दी एन्व्हायरमेंटल इश्यूज, जे इश्यूज आपण आधीच्या एपिसोडमध्ये पाहिले, हे सगळे जर ॲड्रेस करायचे असतील, मग ते लोकल लेवलचे असतील, मग ते रिजनल लेवलचे असतील, मग ते नॅशनल लेवलचे असतील, ते ग्लोबल लेवलचे असतील, हे सगळे इश्यूज जर ॲड्रेस करायचे असेल तर इंडिया अँड अदर कंट्रीज मस्ट कम टुगेदर अँड दे मस्ट स्टार्ट अँड फॉर्म्युलेट अॅन ॲक्शन. एक ॲक्शन आपल्याला इनिशिएट करावी लागेल. दॅट ॲक्शन इज टेकन इन इंडिया थ्रू दी प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. So we have to understand that what kind of contribution is there of Indian Constitution also. तुम्हाला मला नेचर प्रोटेक्शनच्या बाबतीत नुसतं अवेअरनेस नाही, तर त्याच्यासंबंधीचे कायदे जे झाले ते सगळे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून झाले. जसं आर्टिकल 48A अँड 51AG ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्कस एन्व्हायरमेंटल ड्युटीज टू प्रिझर्व नॅचरल रिसोर्सेस ऑफ द कंट्री. आपल्या आर्टिकल 48A कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 48A आणि 51AG मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहे, व्हॉट एव्हर वी हॅव रिसिव्ड नॅचरली बाय गॉड वाईल क्रिएटिंग दिस अर्थ, देर आर सर्टन नॅचरल थिंग्स. आपण त्याचा विचार केला, आपण त्याचा अभ्यासही केला. कोणत्या गोष्टी नॅचरली आपल्याला मिळाल्या त्या प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून आपली ड्युटी कुठली आहे, नॅचरल रिसोर्सेस प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून हे आर्टिकल 48A आणि 51A मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या वेगवेगळ्या ॲक्टमध्ये, वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये काही ॲक्ट बनवण्यात आले. न ॲक्ट आता कशासाठी बनतो? ॲक्ट हा बनतो ज्या ॲक्टच्या माध्यमातून लॉ तयार होतो, कायदा तयार होतो, आणि मग त्या कायद्याच्या प्रोव्हिजन ह्या पाळाव्या लागतात. जसं कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स प्रोसिजर्स इन आर्टिकल 252 and 253 for adopting national legislation, Government of India in pursuance of Stockholm Declaration of 1972. 1972 मध्ये स्टॉकहोम जी स्वीडनची राजधानी आहे त्या ठिकाणी एक मोठी कॉन्फरन्स झाली होती, विच इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मेजर कॉन्फरन्सेस ऑन एन्व्हायरमेंट इन द वर्ल्ड. जगामध्ये त्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स झाल्या, त्यातली एक महत्त्वाची होती की ज्याच्यामध्ये डिक्लेरेशन देण्यात आलं. 1972ला ती कॉन्फरन्स झाली की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी काय काय केलं पाहिजे, आणि मग त्या डिक्लेरेशनमध्ये सांगण्यात आलेल्या प्रोव्हिजन्स आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्कॉर्पोरेट करण्यात आल्या आणि त्याच्या माध्यमातून मग ॲक्ट तयार झाले. सो दॅट इज अडॉप्टेड इन आर्टिकल 253 बाय गिव्हिंग वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट 1974. इन 1974 वॉटर प्रोटेक्शन अँड कंट्रोल ॲक्ट तयार झाला. देन वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन सेस ॲक्ट 1977 मध्ये तयार झाला, 1977 मध्ये तयार झाला. ॲक्ट का तयार केला जातो? त्या ॲक्टच्या माध्यमातून कायदा होतो जसं मी सांगितलं, आणि मग त्या कायद्यातल्या प्रोव्हिजन्स ह्या सगळ्या पाळाव्या लागतात. सो देर आर सर्टन ॲक्ट्स विच आर प्रिपेअर्ड. सो या ॲक्टच्या डिटेलमध्ये सध्या तुम्हाला जाण्याची गरज नाही. आपण फक्त वी विल फोकस ऑन व्हॉट आर द प्रोव्हिजन्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बिकॉज देर विल बी अ क्वेश्चन that what I discuss about the provisions in Indian Constitution about nature conservation or environment conservation. So that is the answer of that question. Now we will see some of the very important acts which are prepared in India. Forest Conservation Act 1980. 1980 चा फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट तयार करण्यात आला. द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. या ॲक्टनुसार सगळं वाईल्ड लाईफ जे आहे ते प्रोटेक्टेड आहे. आणि ॲक्टचा फायदा असा होतो की ॲक्ट केल्यानंतर तो कायदा होतो, आणि कायदा झाल्यानंतर तो कायदा तोडता येत नाही. जसं पोचिंग करतात जंगलामध्ये. पोचिंग म्हणजे काय? तर वाघ किंवा असल्या जनावरांना मारतात आणि त्यांचं मग कातडं जे आहे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकलं जातं. इट इज सोल्ड ऑन अ व्हेरी हाय प्राईस इन इंटरनॅशनल मार्केट. बट हे जे तस्कर असतात, मग जे प्राण्यांच्या कातड्याची किंवा चामड्याची
तस्करी करतात आणि व्यापार करतात त्यांना पकडलं जातं. अँड दे आर बिहाइंड, दे पुट बिहाइंड बार्स. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाते. मग ही कारवाई कोण सुचवते? द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. सो ॲक्ट इज इम्पॉर्टंट इन दॅट वे. द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986, या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचा जर काही कोणी दुरुपयोग करत असेल तर त्याला पनिशमेंट होऊ शकते. नॅशनल एन्व्हायरमेंट ट्रिब्युनल ॲक्ट 1995, हा देखील एक ॲक्ट आहे. आणि हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग अमेंडमेंट रूल्स 2003 मध्ये हजार्डस वेस्ट म्हणजे विशेषतः केमिकल फॅक्टरीमधून द वेस्ट कमिंग आउट ऑफ केमिकल फॅक्टरी विच इज हजार्डस, धोकादायक असतं. हजार्डस म्हणजे धोकादायक, मनुष्य जमातीसाठी, प्राणी मात्रांसाठी आणि एकंदर वनस्पतीसाठी अतिशय धोकादायक असतं, कारण विषारी वायू निघतात त्याच्यातून. त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, हँडलिंग कसं केलं पाहिजे याच्याबद्दलच्या रूल्स आहेत. त्याचं जर कोणी पाळत नसेल तर कायद्याने कारवाई केली जाते. त्यामुळे ॲक्ट हा महत्त्वाचा. जसं एक अजून उदाहरण तुम्हाला मी देतो, जसं मोटर वाहन कायदा आहे आपल्याकडे, गाडी कशी चालवायची याचा ॲक्ट आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ओव्हर स्पीडिंग, रस्त्याला जर स्पीड कंट्रोल असेल तर त्याच्यावर जर तुम्ही गाडी नेणार असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, दंड केला जाऊ शकतो. सिग्नलवर तुम्ही आहात आणि रेड सिग्नल आहे आणि तुम्ही गाडी पुढे काढली, तुम्ही जर सिग्नल क्रॉस केला, त्याला जर जम्प केलं सिग्नलला, तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते, तुम्हाला दंड केला जाऊ शकतो. सो ॲक्ट इज बेसिकली द रूल विच बिकम्स अ लॉ अँड देन थ्रू दॅट लॉ द थिंग्स आर डन अँड थिंग्स आर प्रोटेक्टेड. ओके, हा झाला आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये असणाऱ्या प्रोव्हिजन्सबद्दलचा विचार. नाऊ वी टॉक अबाउट इंटरनॅशनल ट्रीटीज अँड डिक्लेरेशन. द फर्स्ट वन विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट, that UN Conference on Human Environment at Stockholm in 1972 provided a well-developed framework of environmental legislation. सबंध जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी आपापल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशा पद्धतीचे लेजिस्लेशन केले पाहिजे म्हणजे निसर्ग संरक्षण होईल, पर्यावरण सांभाळता येईल, याच्या संबंधीचं एक डिक्लरेशन अतिशय पॉवरफुल 1972 मध्ये करण्यात आलं होतं स्टॉकहोममध्ये. आणि म्हणून ही कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची. त्यामुळे वेन यू विल बी आस्क्ड अ क्वेश्चन राईट अबाउट इंटरनॅशनल ट्रीटीज, सो यू मस्ट राईट दिस 3 ट्रीटीज. 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिली ती दुसरी आहे, इन रिओ कॉन्फरन्स 1992 द एन्व्हायरमेंटल ॲक्शन प्रोग्राम was formulated with the purpose of improving services and integrating environmental considerations with various development programs in India. अतिशय महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 1992 नंतर ग्लोबलायझेशनचा काळ सुरू झाला आणि त्यामुळे डेव्हलपमेंट सुरू झाले सगळे. मग ती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, मग रोड डेव्हलपमेंट असेल, एव्हरीथिंग डेव्हलपमेंट वॉज स्टार्टेड. इन दॅट डेव्हलपमेंटल प्रोसिजर ऑर प्रोसेस एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन्स प्लेड अन इम्पॉर्टंट रोल. आणि या डेव्हलपमेंटसोबत एन्व्हायरमेंट कन्सिडरेशनना जोडणे हा अतिशय महत्त्वाचा भाग 1992च्या रिओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आला. मित्रमैत्रिणींनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. नागपूरहून मुंबईला जाणारा जो समृद्धी मार्ग आहे तो काही ठिकाणी जंगलामधून जातो. तर त्या रस्त्याहून जर तुम्ही गेलात तर त्या जंगलांमध्ये पूल बनवलेले आहेत. त्या पुलाच्या खालून रस्ता आहे, त्याच्या खालून नदी नाही वाहत आहे, त्याच्या खालून रस्ता बनवण्यात आलेला आहे जंगलातल्या प्राण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. कारण त्यांच्या जंगलाच्या मधून रस्ता चालला आहे. जंगलामध्ये प्राणी इकडून तिकडे जात राहतात, तिकडून इकडे येत राहतात, त्यांचं मायग्रेशन सुरू राहतं. मग रस्ता जर केला तर त्या वाहनांमुळे त्यांचं मायग्रेशन बंद होईल आणि म्हणून ते प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून तिथे पूल बनवण्यात आले आणि तिच्या खालून रस्ता देण्यात आला, जेणेकरून जनावरांना त्या ट्रॅफिकचा त्रास होणार नाही, ट्रॅफिक नीट चालू राहील आणि जनावरांना देखील इकडून तिकडे जाण्यासाठी अडचण होणार नाही. दिस इज कॉल्ड दी एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन विच इज नाऊ मॅन्डेटरी विथ दी डेव्हलपमेंट. आता कुठलाही नवीन रस्ता बनवायचा असेल, कुठलीही इंडस्ट्री बनवायची असेल, कुठलीही बिल्डिंग बनवायची असेल, नवीन कुठलीही डेव्हलपमेंट करायची असेल तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. ते असल्याशिवाय डेव्हलपमेंट करता येत नाही. आणि म्हणून डेव्हलपमेंटसोबत एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन्स जे घेणं चालू झालं ते कुठून सुरू झालं? रिओ कॉन्फरन्स 1992. इट हॅज प्रोव्हाइडेड environmental action plan and basically it has proclaimed a very important thing that development should be linked with environmental considerations.
विकास करायचाच आहे, पण तो विकास करताना निसर्ग संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन लक्षात ठेवलं पाहिजे. हे रिओ कॉन्फरन्सनी सांगितलं. इतकी ती महत्त्वाची होती रिओ कॉन्फरन्स. त्यानंतर इंडिया ऑल्सो प्लेड अ व्हायटल अँड मेजर रोल इन इम्प्लिमेंटिंग द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अडॉप्टेड ॲट WSSD इन जोहान्सबर्ग 2002. 2002ला जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेमध्ये WSSD कॉन्फरन्स झाली. त्या ठिकाणी भारताने एक मेजर रोल प्ले केला आणि मिलेनियम गोल, मिलेनियम म्हणजे 2000 वर्ष, मिलेनियम बदललं ना, सहस्त्रक बदललं. सो वेन मिलेनियम गोल एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनचे भारताने समोर ठेवले आणि ते पुढे नेण्यासाठी म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करतोय. सो दिस इज इन ऑल वॉज दी discussion about the provisions in Indian Constitution. So what is mentioned in Indian Constitution to protect environment? At the same time, what are the international treaties? आणि या इंटरनॅशनल ट्रीटीजचं इन्क्लुजन आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये करून आपण नेचर कन्झर्वेशन कशा पद्धतीने करतोय हा सगळा विचार आपण या एपिसोडमध्ये शिकला. सो दिस इज द एंड ऑफ टॉपिक 3, एन्व्हायरमेंटल ट्रीटीज अँड लेजिस्लेशन ऑफ युनिट 1. नाव द लास्ट topic of this unit will come up in the next episode, that is the importance of Indian traditional knowledge on environment. आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचा आज विचार करतोय, आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्सचा विचार करतोय, पण तुम्हाला मला अभिमान वाटला पाहिजे की तुमच्या माझ्या देशामध्ये जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, इंडियन ट्रेडिशनल नॉलेज जे पुरातन आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलं, त्या सगळ्यामध्ये देखील निसर्गाचा उल्लेख होता, निसर्गाबद्दलचा सन्मान होता, निसर्गाबद्दलचा अभिमान होता आणि निसर्गाबद्दलचा आदर होता. सो हाऊ इट वॉज दॅट वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट एपिसोड अँड द लास्ट एपिसोड ऑफ युनिट 1. सो टिल देन, like, share and subscribe my channel. I'm available on all social media. Now this course is available for BSc Part 1 and BCom Part 1 Semester 2 students, that is VEC 2. So share this information with your friends. We have prepared a community on WhatsApp. VEC 2 या नावाची एक कम्युनिटी तयार केलेली आहे. तुमच्या कॉलेजचे ग्रुप त्याच्यामध्ये ॲड होत आहेत, तुम्ही देखील त्याच्यात ॲड व्हा, जेणेकरून अनाउन्समेंट्समध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओज व्यवस्थित समजून घेता येतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, सो थँक्यू सो मच फॉर बीइंग विथ मी. लेट्स मीट in the next episode with topic 4 of unit 1. Till then, bye bye. Take good care of yourself and the environment and nature also. Thank you so much.